Welcome student. In previous lecture we have completed the mechanism of hormone action. Today we will start with major endocrine glands. आधीच्या लेक्चर मध्ये आपण हार्मोनचं मेकॅनिझम ऍक्शन कशी होते एखाद्या टार्गेट ऑर्गनला हे आधीच्या लेक्चर मध्ये आपण कंप्लीट केलं. आता आजच्या लेक्चरला आपल्याला काय शिकायचं आहे तर त्या आजच्या लेक्चरला आपल्याला मेजर एंडोक्राइन ग्लॅंड शिकायचे आहेत. पण मेजर एंडोक्राइन ग्लॅंड शिकायच्या आधी आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे की आपल्या बॉडीमध्ये किती एंडोक्राइन ग्लॅंड्स आहेत. बरोबर आहे, कारण आपण काय शिकतोय, केमिकल कोऑर्डिनेशन शिकतोय, एंडोक्राइन सिस्टीम शिकतोय. मग लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. पहा कसं लक्षात ठेवायचं. तुमचा जो ब्रेन आहे, डोक्यापासून सुरुवात करायची. जो ब्रेन आहे ह्या ब्रेन मध्ये वरच्या बाजूला तुम्ही डायन्सेफेलॉन सगळेजण शिकलात. हा डायन्सेफेलॉनच्या वरच्या बाजूला जी ग्लॅंड आहे तिला आपण पिनियल बॉडी म्हणतो, ती एंडोक्राइन ग्लॅंड आहे. त्याच्यानंतर हायपोथॅलॅमस ही खालच्या बाजूला ग्लॅंड आहे. म्हणजे डायन्सेफेलॉनच्या वर पिनियल बॉडी आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूला कोण आहे, हायपोथॅलॅमस किंवा त्याला आपण पिट्युटरी ग्लॅंड म्हणतो. पहिली आहे पिनियल बॉडी. दुसरी ग्लॅंड आहे पिट्युटरी ग्लॅंड. पिट्युटरी ग्लॅंड, ठीक आहे. आता तिथून नेक रिजन मध्ये यायचं. नेक रिजन मध्ये आल्यानंतर इथे एक ग्लॅंड असते, त्या ग्लॅंडचे नाव आहे थायरॉइड ग्लॅंड. त्याच्यानंतर ह्याच थायरॉइड ग्लॅंडच्या पाठीमागच्या साईडला ग्लॅंड्स असतात, त्याला म्हणतात पॅरा थायरॉइड ग्लॅंड. ठीक. आता थायरॉइड ग्लॅंड नंतर चेस्ट कडे यायचं. चेस्ट कडे आल्यानंतर लक्षात घ्यायचं की आपलं जे हार्ट आहे ह्या हार्टच्या पाठीमागच्या बाजूला एक एंडोक्राइन ग्लॅंड असते, तिला म्हणतात थायमस. ठीक. थायमस कडून पुन्हा हार्ट कडून आता पोटाकडे यायचं. पोटाकडे आल्यानंतर लक्षात घ्या की तिथं पॅनक्रियाज आहे, स्वादुपिंड आहे. आणि ह्या पॅनक्रियाज मध्ये एक आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स नावाचा पार्ट असतो, तो सुद्धा एंडोक्राइन आहे. म्हणून मग पुढची ग्लॅंड सांगायची आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. लँगरहॅन्स, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे किडनीकडे जायचं. किडनीवर पण ग्लॅंड्स प्रेझेंट आहे, दॅट इज ॲड्रिनल ग्लॅंड. ॲड्रिनल ग्लॅंड. आणि शेवटी फिमेल असेल तर ओव्हरी आणि मेल असेल तर टेस्टिस. फिमेल असेल तर ओव्हरी आणि मेल असेल तर टेस्टिस. मग पहा, पहिली ग्लॅंड कुठली आहे, पिनियल बॉडी. हायपोथॅलॅमस आहे तो त्याच्यामध्ये आता मी शिकवणारच आहे तो पण. दुसरी ग्लॅंड आहे पिट्युटरी ग्लॅंड. तिसरी आहे थायरॉइड ग्लॅंड. चौथी आहे पॅराथायरॉइड ग्लॅंड. पाचवी आहे थायमस ग्लॅंड. सहावी आहे आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. सातवी आहे ॲड्रिनल ग्लॅंड. आणि आठवी आहे ओव्हरी. ही फिमेल मध्ये आणि मेल असेल तर त्याच्यामध्ये असते टेस्टिस. आता ह्या तर ग्लॅंड आपण शिकणार आहोतच, पण ह्याच्यामध्ये मेजर एंडोक्राइन ग्लॅंड बघत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अभ्यास करावा लागेल. तो कशाचा, तर तो अभ्यास करावा लागेल आपल्याला हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस हे तुम्ही ब्रेनचे स्ट्रक्चर शिकवत असताना तुम्हाला इन डिटेल आपण शिकवलेलं आहे. मग आता हे जे हायपोथॅलॅमस आहे दॅट हायपोथॅलॅमस इज लोकेटेड. आता हायपोथॅलॅमसचं लोकेशन तुम्हाला माहिती आहे किंवा हायपोथॅलॅमस हा कुठे प्रेझेंट असतो, कशाला अटॅच असतो, तर फोर ब्रेन जो असतो तर ह्या फोर ब्रेनचा जो काही पार्ट आहे डायन्सेफेलॉन नावाचा, तिथे मी डायग्रामॅटिक थोडंसं दाखवते. बघा, आठवतंय का, असं आपण डायन्सेफेलॉन शिकलो. बरोबर. डायन्सेफेलॉन इज अ पार्ट ऑफ फोर ब्रेनचा पार्ट. ह्या डायन्सेफेलॉनची ही जी पोस्टेरियर बाजू आहे हिला काय म्हणतो आपण, हायपोथॅलॅमस. बरोबर की नाही. वरच्या बाजूला म्हणतो इपिथॅलॅमस.
आणि हा जो हायपोथॅलॅमस आहे ह्याला कोण अटॅच आहे? पिट्युटरी ग्लँड अटॅच आहे. म्हणून आपल्याला सगळ्यात महत्वाचं हायपोथॅलॅमस अभ्यासणं आधी काय गरजेचं आहे पहा. सो फर्स्ट ऑफ ऑल that hypothalamus is ectodermal in origin. हायपोथॅलॅमस कसा आहे? ओरिजिनला तो कसा आहे? एक्टोडर्मल आहे. ठीक आहे. नेक्स्ट, that hypothalamus is present at the base of diencephalon. हा जो डायन्सेफॅलॉन आहे जो फोर ब्रेनचा डायमंड शेप एरिया आहे ह्याच्या बेसला कोण प्रेझेंट असतो? तर हायपोथॅलॅमस असतो. प्रेझेंट ॲट द बेस ऑफ डायन्सेफॅलॉन. पहा, ओरिजिनला एक्टोडर्मल आहे, प्रेझेंट ॲट द बेस ऑफ डायन्सेफॅलॉन आहे. इट्स मेन फंक्शन इज टू मेंटेन द होमिओस्टॅसिस. ह्याचं सगळ्यात महत्वाचं फंक्शन काय आहे? ते टू मेंटेन द होमिओस्टॅसिस. आता होमिओस्टॅसिस म्हणजे काय हे मी सांगितलंय की टू कीप द इंटरनल बॅलन्स कॉन्स्टंट. बॉडी बॅलन्स इंटरनली कॉन्स्टंट ठेवणं ह्याला आपण होमिओस्टॅसिस म्हणतो. होमिओस्टॅसिस मेंटेन करायचं काम कोण करतो? तर तो हायपोथॅलॅमस करतो. आणखी हा हायपोथॅलॅमस काय काम करतो? तर इट कंट्रोल द सिक्रिटरी ऍक्टिव्हिटी ऑफ पिट्युटरी ग्लँड. काय करतो? इट कंट्रोल, लक्षात येतंय का पहा, सिक्रिटरी ऍक्टिव्हिटी ऑफ पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँडची सिक्रिटरी ऍक्टिव्हिटी तो कंट्रोल करतो. कशी? बाय secreting releasing and inhibitory factors or hormones. पिट्युटरी ग्लँड जे असते ह्या पिट्युटरी ग्लँड हार्मोन सिक्रीट करते हे आपल्याला माहिती, पण ह्या पिट्युटरी ग्लँडची सिक्रिटरी ऍक्टिव्हिटी कोण कंट्रोल करत असेल तर ती कंट्रोल केली जाते हायपोथॅलॅमस. कशी? तर ज्यावेळेला एखादा हार्मोन रिलीज करायचा असेल किंवा सिक्रीट करायचं असेल पिट्युटरी ग्लँडला तर रिलीजिंग फॅक्टर रिलीज करतो हायपोथॅलॅमस. ज्यावेळेला पिट्युटरी ग्लँडचा एखादा हार्मोन आपल्याला नको असेल तर नको म्हणून कोण सांगतो? तर हा जो हायपोथॅलॅमस आहे ह्याचा इनहिबिटरी हार्मोन सांगतो. म्हणजे लक्षात घ्या की ही पिट्युटरी ग्लँड जरी नंबर ऑफ हार्मोन सिक्रीट करत असली तरी सुद्धा ती कोणाच्या अंडर काम करते? तर हायपोथॅलॅमसच्या. कारण हायपोथॅलॅमसनी रिलीजिंग हार्मोन आणि इनहिबिटरी हार्मोन सिक्रीट केल्याशिवाय, रिलीज केल्याशिवाय पिट्युटरी ग्लँड कुठलंही हार्मोन सिक्रीट किंवा रिलीज करू शकत नाही. क्लियर? पुढचा पॉइंट पहा. ऑल हार्मोन्स ऑफ हायपोथॅलॅमस आर पेप्टाइड हार्मोन्स. ऑल हार्मोन्स ऑफ हायपोथॅलॅमस दे आर पेप्टाइड हार्मोन. पेप्टाइड हार्मोन्स आहेत सगळी हायपोथॅलॅमस कडून जी काही ही सगळी रिलीजिंग आणि इनहिबिटरी हार्मोन सिक्रीट केली जातात ही सगळी हार्मोन्स कशी आहेत? पेप्टाइड हार्मोन्स आहेत. And that hormones are secreted by the neurosecretory cells present in the hypothalamus, so that hormones are known as neurohormones. लक्षात येते का पहा. हे जे न्यूरोहॉर्मोन हा शब्द हायपोथॅलॅमसच्या हार्मोनला का वापरतात याचं कारण लक्षात घ्या की ह्या हायपोथॅलॅमस मध्ये न्यूरोसिक्रिटरी सेल्स आहेत. तिथले जे काही न्यूरॉन्स आहेत हे काय करतात? सिक्रिशन करतात. मग ह्या ज्या न्यूरोसिक्रिटरी सेल्स आहेत त्या ते हार्मोन सिक्रीट करतात म्हणून त्या हार्मोनला आपण काय म्हणतो? न्यूरो हार्मोन असं त्याला आपण म्हणतो. आणि मग हे जे काही हार्मोन्स आहेत किंवा हायपोथॅलॅमसचे हार्मोन्स कुठली कुठली आहेत तर हायपोथॅलॅमस हे कुठलं हार्मोन सिक्रीट करतं तर त्या हार्मोनचं नाव आहे ADH and ऑक्सिटोसिन. ADH आणि ऑक्सिटोसिन नावाचं जे काही हार्मोन आहे
हे सिक्रेट करणारं कोण आहे तर हायपोथॅलॅमस आहे, लक्षात घ्या. इन डिटेल आपण नंतर चर्चा करणारच आहोत, पण तूर्त एक लक्षात घ्या की हायपोथॅलॅमस बद्दल आपण कुठले पॉइंट पाहिले पहा. हायपोथॅलॅमस एक्टोडर्मली ओरिजिन आहे. डायन्सेफॅलॉनच्या बेसला आहे. डायन्सेफॅलॉन हा फोरब्रेनचा पार्ट आहे. हा होमिओस्टॅसिस मेंटेन करतो हायपोथॅलॅमस. नंतर पिट्युटरी ग्लॅंड जी आहे तिची सिक्रिटरी ऍक्टिव्हिटी कोण कंट्रोल करतो तर हायपोथॅलॅमस. आणि कशी कंट्रोल करतो तर रिलीजिंग फॅक्टर आणि इनहिबिटरी फॅक्टर किंवा हार्मोन सिक्रिट करून तो ती ऍक्टिव्हिटी कंट्रोल करतो, जे ते हार्मोन शिकवताना पुन्हा हे सांगितलं जाईल. ह्याच्यापासून सिक्रेट होणारी ही जी रिलीजिंग आणि इनहिबिटरी हार्मोन्स आहेत ही सगळी पेप्टाइड हार्मोन्स आहेत. ह्या हार्मोन्सला न्यूरो हार्मोन म्हणतात, कारण हायपोथॅलॅमस मध्ये असणाऱ्या न्यूरो सिक्रिटरी सेल करून ती सिक्रेट केली जातात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हायपोथॅलॅमस पासून कुठलं हार्मोन सिक्रेट केलं जातं तर ते आहे एडीएच आणि ऑक्सिटोसिन. एडीएच म्हणजे अँटी डायुरॅटिक हार्मोन आणि ऑक्सिटोसिनला बर्थ हार्मोन असंही म्हटलं जातं. ठीक आहे, दॅट इज अबाउट द हायपोथॅलॅमस. आता पुढचा पॉईंट आपल्याला ह्याच्यामधला काय पाहायचा आहे तर त्याची वेगवेगळी हार्मोन्स कशी आहेत किंवा रिलीजिंग आणि इनहिबिटरी हार्मोन्स बद्दल आता आपल्याला बोलायचे आहे. रिलीजिंग आणि इनहिबिटरी हार्मोन्स पहा. आता एक एक आपण शिकायला सुरुवात करू. हायपोथॅलॅमस. आता हायपोथॅलॅमस बद्दल सगळं शिकलो. हायपोथॅलॅमस रिलीजिंग आणि इनहिबिटरी हार्मोन सिक्रेट करतंय, हे रिलीज करतंय हे आपल्याला कळलं. आता एक एक हार्मोन पहा त्याची. ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन पहिला हार्मोन आहे. ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन. इथं नावाकडे लक्ष द्या. ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन असं आपण म्हणतोय, बरोबर आहे. मग पहा, रिलीजिंग स्पेलिंग इथं पहा, करेक्ट करा थोडस. RELEA रिलीजिंग हार्मोन. ठीक आहे. आता ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन it is released from hypothalamus. It stimulates the anterior lobe of pituitary gland to release ACTH. What is the function? It stimulates anterior lobe of pituitary gland. For what? For the release of ACTH. लक्षात येते का पहा. ACTH म्हणजे काय? ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. आता कसं असतं पहा. हे ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन आपल्या ॲड्रिनल ग्लॅंड सिक्रेट करतात. सॉरी, हे पिट्युटरी ग्लॅंड सिक्रेट करते. लिंक कशी पहा. हायपोथॅलॅमसच्या बेसला पिट्युटरी ग्लॅंड आहे. आता हायपोथॅलॅमसने काय सिक्रेट केलं? ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन, बरोबर. कुठे गेलं हे हार्मोन? इथं पुन्हा डायग्राम आपण काढू. हा हायपोथॅलॅमस आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि ही कोण आहे? पिट्युटरी ग्लॅंड आहे. ह्या हायपोथॅलॅमसनी ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन रिलीज केलं तर ते कोणाला जाणार आहे?
पिट्युटरी ग्लँडला. पिट्युटरी ग्लँडचे किती लोब आहेत? 2. मग त्यापैकी कुठल्या लोबला जाणार आहे? अँटेरियर लोबला जातो. आणि अँटेरियर लोबला काय सांगतं हे हार्मोन की तू काय रिलीज कर? ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन रिलीज कर. आणि हे हार्मोन काय काम करतं? तर हे हार्मोन ब्लड मधून तुमच्या ॲड्रिनल ग्लँडला जातं. आणि ॲड्रिनल ग्लँडला गेल्यानंतर हे ॲड्रिनल ग्लँडची ग्रोथ घडून आणतं. आणि ॲड्रिनल ग्लँडला सांगतं की तू तुझी हार्मोन सिक्रेट कर. मग ॲड्रिनल ग्लँड 2 हार्मोन सिक्रेट करते ज्याला आपण ग्लुकोकॉर्टिकॉइड आणि दुसरा हार्मोन सिक्रेट करते मिनेरॅलोकॉर्टिकॉइड. पहा लक्षात ठेवा. हायपोथॅलॅमसनं ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन रिलीज केलं. हे हार्मोन तुमच्या पिट्युटरी ग्लँडला गेलं. पिट्युटरी ग्लँडला त्याला स्टिम्युलस दिला अँटेरियर लोबला, म्हणून पिट्युटरी ग्लँडनी ACTH रिलीज केलं. हे ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन ब्लड मधून ॲड्रिनल ग्लँडला जातं. ॲड्रिनल ग्लँडची ग्रोथ घडून आणतं. आणि ॲड्रिनल ग्लँड मग कुठली 2 हार्मोन सिक्रेट करते? ग्लुकोकॉर्टिकॉइड अँड मिनेरलोकॉर्टिकॉइड. म्हणजे एक लक्षात घ्या, हे सगळं कधी घडतंय? जेव्हा हे हार्मोन रिलीज होत आहे. म्हणजे ज्यावेळेला हायपोथॅलॅमस हे हार्मोन रिलीज करतं त्याच वेळेला पिट्युटरी ग्लँड हे हार्मोन रिलीज करेल आणि मग ते तुमच्या ग्लँडला जाऊन त्या ग्लँडचं हार्मोन सिक्रेट करायला सांगतात. ठीक आहे. दॅट इज अबाउट द ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन. हळूहळू अजून ती ग्लँड पण आपल्याला पूर्ण शिकायची आहे, त्यावेळेला ते तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. ठीक आहे. आता दुसरं घ्या, थायरोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन. दुसरा हार्मोन आपल्याला शिकायचा आहे, थायरोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन. सेकंड वन, रिलीजिंग हार्मोन. आता लक्षात आलं असेल, रिलीजिंग हार्मोन हा शब्द आला किंवा इनहिबिटरी हार्मोन हा शब्द आला की कोण रिलीज किंवा इनहिबिटरी हार्मोन सिक्रेट करतं? हायपोथॅलॅमस. सो that hormone released from the hypothalamus, it goes toward the anterior lobe of pituitary gland and stimulate the gland for the release of TSH, anterior lobe of pituitary gland, and stimulate the gland for the secretion of TSH, that is the thyroid stimulating hormone. लक्षात घ्या, थायरोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन इथून रिलीज झालं, पिट्युटरी ग्लँडला गेलं, त्याच्या अँटेरियर लोबला गेलं, म्हणून पिट्युटरी ग्लँडने काय काम केलं? TSH सिक्रेट केलं. रिलीजिंग हार्मोन रिलीज झाल्याशिवाय पिट्युटरी ग्लँड TSH सिक्रेट करणार नाही. आता हे TSH काय काम करतं? ह्याला आपण थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणतो. हे हार्मोन आपल्या थायरॉइड ग्लँडला जातं, बरोबर, नेक रिजन मध्ये असणाऱ्या. आणि काय काम करतं? तर थायरॉइड ग्लँडची ग्रोथ घडवून आणतं. आणि दुसरी गोष्ट, थायरॉइड ग्लँडला सांगतं की तू तुझी हार्मोन्स काय कर? सिक्रेट कर. लक्षात येते तुमच्या? म्हणजे जे तुम्हाला माहिती की थायरॉइड ग्लँड थायरॉक्सिन रिलीज करते, पण केव्हा? की त्याच्यासाठी आधी हायपोथॅलॅमसला हे रिलीजिंग हार्मोन सिक्रेट करावं लागतं. ते तुमच्या पिट्युटरी ग्लँडच्या अँटेरियर लोबला जातं. मग तुमची पिट्युटरी ग्लँड TSH सिक्रेट करते. हे TSH तुमच्या थायरॉइड ग्लँडला जातं. थायरॉइड ग्लँडची ग्रोथ घडवून आणतं आणि ग्रोथ झाल्यावरच ही थायरॉइड ग्लँड थायरॉक्सिन हार्मोन ही काय करते? सिक्रेट करते. इथं एक लक्षात घ्या, ह्या 2 हार्मोनच्या बाबतीत ACTH बद्दल बोललं काय? आधीचा हार्मोन. आणि TSH बद्दल जर आपण बोललो तर लक्षात ठेवा, ह्या दोघांनाही रिलीजिंग फॅक्टर आहे, पण ह्यांना
इन्हिबिटरी फॅक्टर नाहीये, म्हणजे ह्यांचं जे रेग्युलेशन होतं ते निगेटिव्ह फीडबॅकने होतं. हे जे ज्या त्या वेळेला ते हार्मोन शिकवताना मी पुन्हा तुम्हाला सांगेन. ठीक आहे. आता तिसरा हार्मोन आपण बघू, गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. पुढचं कुठलं आहे? गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. तिसरा हार्मोन आहे हा गोनॅडो. गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. आता हे सुद्धा बघा कसं हार्मोन आहे. गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन हे रिलीज झाल्यानंतर इट अगेन गोज टुवर्ड्स द अँटेरियर लोब ऑफ पिट्युटरी ग्लँड. आपल्या पिट्युटरी ग्लँडच्या अँटेरियर लोबला ते जातं. अँटेरियर लोबला ते गेल्यानंतर तिथं ते काय काम करतं, तर GTH गोनॅडोट्रोपिक हार्मोन सिक्रेट करतं. काय सिक्रेट करतं? GTH gonadotropin releasing hormone. It goes towards the anterior lobe of our pituitary gland and stimulate our pituitary gland for secretion of gonadotropins or gonadotropic hormone. काही म्हणा त्याला पुस्तकात काय म्हणलेलं आहे? gonadotropins. मग आता हे जे गोनॅडोट्रोपिन्स आहेत पहा, लक्षात येते का? आता गोनॅड म्हणजे काय? गोनॅड म्हणजे फिमेलच्या बॉडीमध्ये असणारा फिमेल गोनॅड म्हणजे ओव्हरी आणि मेलच्या बॉडीमध्ये असणारा मेल गोनॅड म्हणजे टेस्टिस. म्हणजे हे हार्मोन पिट्युटरी ग्लँडला जातं. पिट्युटरी ग्लँड पासून गोनॅडोट्रोपिन्स तयार होतात. हे गोनॅडोट्रोपिन पुन्हा ओव्हरीला जातील आणि मेल असेल तर टेस्टिसला जातील आणि मग तिथं त्या ओव्हरीची त्या टेस्टिसची ग्रोथ घडवून आणायचं काम कोण करतं? तर हे गोनॅडोट्रोपिन्स करतात. लक्षात घ्या. म्हणजे गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन रिलीज फ्रॉम हायपोथॅलेमस. It stimulates the anterior lobe of our pituitary gland for the secretion of gonadotropins. Now that gonadotropin it goes towards the ovary and testes. Male मध्ये testes ला जाईल, फिमेल मध्ये ओव्हरीला जाईल. फिमेल मध्ये ओव्हरीची ग्रोथ घडवून आणेल आणि ओव्हरीचे हार्मोन सिक्रेट करेल आणि मेल मध्ये टेस्टिसची ग्रोथ घडवून आणायचं काम हे हार्मोन करतं. दॅट इज अबाउट द गोनॅडोट्रोपिन. त्याच्यानंतर पुढचा आहे प्रोलॅक्टिन इन्हिबिटरी हार्मोन. आता काय आहे हा? चौथा हार्मोन आहे प्रोलॅक्टिन इन्हिबिटरी हार्मोन. चौथा हार्मोन कुठलं आहे? प्रोलॅक्टिन इन्हिबिटरी आहे. आतापर्यंत आपण कुठली पाहिली? रिलीजिंग पाहिली. आता हे प्रोलॅक्टिन इन्हिबिटरी हार्मोन किंवा प्रोलॅक्टोस्टॅटिन म्हणतात. त्याला काय म्हणतात? प्रोलॅक्टोस्टॅटिन. दोन्ही नावं लक्षात ठेवा. हे इन्हिबिटरी आहे, लक्षात घ्या. सो इट इन्हिबिट द प्रोलॅक्टिन रिलीज from anterior lobe of pituitary gland. Inhibit prolactin release from anterior lobe of pituitary gland. हे लक्षात येते का? पहा आता हे जे हार्मोन आहे प्रोलॅक्टिन इन्हिबिटरी हार्मोन, हे इन्हिबिटरी आहे. हे हायपोथॅलॅमस सिक्रीट करतं. हायपोथॅलॅमसने सिक्रीट केल्यामुळं तुमची पिट्युटरी ग्लँड जे प्रोलॅक्टिन नावाचं हार्मोन रिलीज करत असते, हे इन्हिबिटरी हार्मोन असल्यामुळं पिट्युटरी ग्लँड हे हार्मोन रिलीज करणार नाही. आणि ह्या हार्मोनचं फंक्शन काय असतं? तर हे मॅमरी ग्लँडला जात असतं
आणि मॅमरी ग्लँडला जाऊन ह्या मॅमरी ग्लँडची ग्रोथ घडवून आणणं, मॅमरी ग्लँडमध्ये मिल्कचं सिंथेसिस करणं ही कामं ते करत असतं. आता तुम्ही म्हणाल ठीक आहे हे इन्हिबिटरी आहे, पण हेही इथं लक्षात ठेवा की प्रोलॅक्टिन ह्या हार्मोनला जसा इन्हिबिटरी हार्मोन आहे तसं त्याला रिलीजिंग हार्मोन पण असतं. म्हणजे जर प्रोलॅक्टिन तुम्हाला हार्मोन हवं असेल तर हायपोथॅलॅमस प्रोलॅक्टिन रिलीजिंग हार्मोन तयार करतो, आणि जर प्रोलॅक्टिन नको असेल तर हाच हायपोथॅलॅमस इन्हिबिटरी हार्मोन सिक्रेट करतो, आणि म्हणून तुमची पिट्युटरी ग्लँड प्रोलॅक्टिन हार्मोन रिलीज करत नाही. ठीक आहे, दॅट इज अबाउट द प्रोलॅक्टोस्टॅटिन. नेक्स्ट वन इज नोन ॲज अ सोमॅटोस्टॅटिन. पाचवा हार्मोन कुठलं आहे? सोमॅटोस्टॅटिन. नावं नीट लक्षात ठेवा. आपला हायपोथॅलॅमस सोमॅटोस्टॅटिन नावाचं हार्मोन काय करतो तर रिलीज करतो, आणि हे सोमॅटोस्टॅटिन काय करतं? इट इनहिबिट द रिलीज ऑफ ग्रोथ हार्मोन. इनहिबिट रिलीज ऑफ ग्रोथ हार्मोन. ग्रोथ हार्मोन आपली पिट्युटरी ग्लँड सिक्रेट करत असते, तिचा अँटेरियर लोब सिक्रेट करत असतो. ग्रोथ हार्मोन शरीराची ग्रोथ घडवून आणते, सेल डिव्हिजन वाढवते, बोन्सची लेंथ वाढवते आणि ग्रोथ घडवते. मग ग्रोथ हार्मोन जर आपल्याला नको असेल तर हा हायपोथॅलॅमस सोमॅटोस्टॅटिन हार्मोन सिक्रेट करतो, आणि हे हार्मोन इन्हिबिटरी हार्मोन आहे की जो पिट्युटरी ग्लँड पासून ग्रोथ हार्मोन रिलीज काय करतो? इन्हिबिट करतो किंवा त्याला थांबवतो. ठीक आहे. आता पुढचं आहे सोमॅटोट्रॉपिन. हे दोन्ही हार्मोन लक्षात ठेवा. पुढचं कुठलं आहे? सोमॅटोट्रॉपिन. पहा, सोमॅटोस्टॅटिन हे ग्रोथ हार्मोनला इन्हिबिट करणारं हार्मोन आहे, तर सोमॅटोट्रॉपिन इट स्टिम्युलेट द रिलीज ऑफ ग्रोथ हार्मोन. तुमच्या बॉडीची वाढ व्हायची आहे, तुमचं प्रोटीन सिंथेसिस वाढवल्याशिवाय तुमची वाढ होणार नाही. मग प्रोटीन सिंथेसिस वाढवायची आहे, हाडांची लांबी वाढवायची आहे, तर कोण लागतं? ग्रोथ हार्मोन. कोण सिक्रेट करतं? पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँडला कोण सांगतं ते सिक्रेशन करायला? हायपोथॅलॅमस. कसं सांगतो? बाय सिक्रेटिंग ऑर रिलीज ऑफ सोमॅटोट्रॉपिन. सोमॅटोट्रॉपिन जर हायपोथॅलॅमसने रिलीज केला तर पिट्युटरी ग्लँड काय रिलीज करते? सिक्रेट करते ग्रोथ हार्मोन. बरोबर आहे. आणि जर हायपोथॅलॅमसने सोमॅटोस्टॅटिन रिलीज केला तर ग्रोथ हार्मोनचं रिलीज काय केलं जातं? थांबवलं जातं. ठीक आहे. आता पुढचा पॉइंट पहा त्याच्यातलाच. पुढचा एक हार्मोन आहे गॅस्ट्रिन रिलीजिंग पेप्टाइड. गॅस्ट्रिन रिलीजिंग पेप्टाइड. GRP. गॅस्ट्रिन रिलीजिंग पेप्टाइड हे एक हार्मोन आहे, आणि त्याच्यानंतरचं एक हार्मोन तुमच्या पुस्तकामध्ये दिलंय ते गॅस्ट्रिन इनहिबिटरी पॉलीपेप्टाइड आहे. तुमचं कुठलं आहे? गॅस्ट्रिन इनहिबिटरी पॉलीपेप्टाइड. गॅस्ट्रिन इनहिबिटरी पॉलीपेप्टाइड. पहा, ही दोन हार्मोन आपल्याला शिकायचे. गॅस्ट्रिन रिलीजिंग पेप्टाइड आणि गॅस्ट्रिन इनहिबिटरी पॉलीपेप्टाइड. पेप्टाइड या शब्दाचा अर्थ काय?
ऍसिड त्याला आपण लॉंग चेन ऑफ अमायनो ऍसिडला आपण पॉलीपेप्टाइड चेन म्हणतो. मग पहा, गॅस्ट्रिन नावाचा हार्मोन आहे आणि हे गॅस्ट्रिन नावाचा हार्मोन आपली जीआय ट्रॅक्ट सिक्रीट करत असतो. म्हणजे आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम, स्पेशली आपलं जे स्टमक आहे, ह्या स्टमक मधल्या सेल ते रिलीज करत असतात. आणि हे हार्मोन कशासाठी रिलीज केलं जातं, तर हे हार्मोन रिलीज होऊन तुमच्या स्टमक मध्ये गॅस्ट्रिक ज्यूस किंवा गॅस्ट्रिक ऍसिड सिक्रेट होत असतं. आणि हे गॅस्ट्रिक ज्यूस कशासाठी लागतं, तर तुम्ही जे काही डाएट मध्ये प्रोटीन्स घेतली आहेत, ह्या प्रोटीनचं डायजेशन करायला, त्याचं ब्रेकडाऊन करण्यासाठी ते लागतं. पण हे हार्मोन तुमच्या इंटेस्टाईन, तुमच्या स्टमक मध्ये, इंटेस्टाईन मध्ये, तर तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये सिक्रीट करायला कोण सांगतं, तर ते लक्षात ठेवा. हा जो हायपोथॅलॅमस आहे तो गॅस्ट्रिन रिलीजिंग पेप्टाइड सिक्रेट करतो, ज्याला GRP म्हणतात. आणि हा पेप्टाइड तुमच्या स्टमकला जाईल आणि स्टमकच्या सेल्सला सांगेल की तुम्ही काय करा, गॅस्ट्रिन नावाचं हार्मोन सिक्रेट करा. मग गॅस्ट्रिन काय काम करेल, तुमच्या स्टमक मध्ये गॅस्ट्रिक ऍसिड तयार करेल आणि गॅस्ट्रिक ऍसिड तुम्ही जेवणामध्ये जे प्रोटीन्स घेतलेले आहेत त्याचं ब्रेकडाऊन करेल. आता गॅस्ट्रिनचं काम संपलं. तुम्हाला गॅस्ट्रिक ऍसिड लागेल का, नाही लागणार आहे. मग गॅस्ट्रिक ऍसिड जर लागत नसेल तर गॅस्ट्रिनची गरज नाहीये, त्याचं सिक्रेशन थांबवलं पाहिजे. मग हे सिक्रेशन कोण थांबवतं, तर हे सिक्रेशन थांबवण्यासाठी पुन्हा आपला हायपोथॅलॅमस गॅस्ट्रिन इनहिबिटरी पॉलीपेप्टाइड हार्मोन सिक्रेट करतो. आणि हे हार्मोन स्टमकला जातं आणि गॅस्ट्रिनचं जे काही सिक्रेशन आहे हे सिक्रेशन थांबवतं. तुम्ही जर नीट ऐकलं असेल तर तुमच्या हे लक्षात आलं असेल की बऱ्यापैकी प्रत्येक हार्मोनला रिलीजिंग आणि इनहिबिटरी फॅक्टर आहे. आता ह्याच्यातलं बेसिक एवढंच लक्षात ठेवा, रिलीजिंग फॅक्टर हायपोथॅलॅमसने रिलीज केल्याशिवाय पिट्युटरी ग्लॅंड हार्मोन सिक्रेट करत नाही. आणि हार्मोन सिक्रेट झाल्यानंतर हार्मोन नको असेल तरी सुद्धा हायपोथॅलॅमसला सांगावं लागतं की तुम्ही इनहिबिटरी, हायपोथॅलॅमस इनहिबिटरी हार्मोन सिक्रेट करतो. मग सगळ्या हार्मोनला इनहिबिटरी फॅक्टर पण आहे आणि रिलीजिंग फॅक्टर पण आहे. फक्त ACTH आणि थायरॉक्सिन ही जी दोन हार्मोन आहे ह्याचा जो कंट्रोल केला जातो तो नेगेटिव्ह फीडबॅकने केला जातो. आणि तो कशा पद्धतीने केला जातो हे जे ते हार्मोन शिकवताना त्यावेळेला मी पुन्हा तुम्हाला याची रिपिटेशन देणार आहे. ठीक आहे, तर हे होतं हायपोथॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस पासून रिलीज होणारी रिलीजिंग आणि इनहिबिटरी फॅक्टर. जुन्या पुस्तकांचा रेफरन्स घेतला तर त्याला RF रिलीजिंग फॅक्टर आणि IF म्हणजे इनहिबिटरी फॅक्टर अशी नावं दिलेली आहेत. पण आपल्या पुस्तकाने त्याला रिलीजिंग हार्मोन आणि इनहिबिटरी हार्मोन म्हटल्यामुळं आपल्याला ती वापरणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आज आपण इथं थांबूया.